हॅलो, कसे आहात सगळे? आज ना बाहेर मस्त पावसाळी वातावरण झालेलं, एक गार वारा सुटलेला होता. म्हणलं मग काहीतरी गरम गरम खायला करूया. कांदी भजी, पोहे वगैरे हे तर आपलं नेहमीच असतं. मग म्हटलं काहीतरी गरम आणि गोड खायला करूया. म्हणून मग मी इथे घेतलं करायला शेवयाची खीर. त्यासाठी लागणारे आधी मी सगळे ड्रायफ्रूट्स जे अवेलेबल होते ते मी घेतले. तिथे मी ते कट करून घेणार आहे. हे आमच्या घरचे काजू आहेत, त्यामुळे ते सालीसकट आहेत. आम्ही तसेच स्टोअर करतो. हवे तेव्हा आपल्याला त्याची साल काढून आपण ते वापरू शकतो. अशा प्रकारे मी बदाम, मनुके आणि काजू घेतलेले आहेत. त्याला मी बारीक बारीक चॉप करून घेते. अशा प्रकारे सुरीवरती हात ठेवून चॉप केलं ना, म्हणजे ते इकडे तिकडे उडत नाही. नाहीतर आपण बघतो बदामला चॉप केलं की एक तुकडा इकडे आणि एक तुकडा तिसरीकडेच जाऊन पडतो. त्यामुळे मी अशा प्रकारे चॉप करते. काजू आणि बदाम मी बारीक चॉप करून बाजूला ठेवलेत. कढईमध्ये मी ऑलरेडी 2 टीस्पून तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही हवं तर अजून जास्त तूप त्याच्यात टाकू शकता आपल्या आवडीनुसार. त्यात मी काजू आणि बदाम चॉप केलेले टाकलेत तुपात, आणि कच्च्या ज्या शेवया असतात त्या पण मी त्याच्यात तुपात टाकल्यात आणि व्यवस्थित त्या ब्राउनिश होईपर्यंत मी भाजून घेते. दुसऱ्या गॅसवर मी दूध ठेवले उकळायला. असं एवढ्या ब्राउनिश शेवया मला पर्सनली आवडतात. काही लोक म्हणतील की ते जरा जास्त काय म्हणतात ब्राऊन झाले किंवा काही, तुम्ही त्याच्यापेक्षा कमीसुद्धा त्याला ब्राऊन किंवा कमी भाजू शकता. त्यानंतर मी याच्यात मनुके पण टाकलेत थोडेसे भाजल्यानंतर शेवया, आणि त्याच्यानंतर मी गरम उकळीचं दूध त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आधी मी थोडंच दूध ॲड केलं आहे. याच्यामध्ये आपण शेवया व्यवस्थित शिजू देणार आहोत. याला मी कवर करून ठेवते 5 ते 10 मिनिट. अशा प्रकारे शेवया आता बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. पूर्ण दूध आटू द्यायची गरज मला वाटत नाही आहे. पूर्णपणे छान शेवया इथे शिजल्यात, आणि अजून इथे दूध उकळतच होतं, ते पण मी याच्यामध्ये आता ॲड करते आहे वरतून. आणि मी इथे 1 वाटी जवळपास साखर टाकते आहे. साखरेची सुद्धा क्वांटिटी कमी जास्त आपण इथे करू शकतो, आपल्याला जितपत गोड हवं आहे. मी जवळपास अर्धी वाटी शेवया घेतल्या असतील तर अर्ध्या वाटीच्या थोडीशी वर साखर मला इथे लागली आहे, दूध आणि शेवयाचं माप मिळून. आता याला छानपैकी उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये टाकते आहे केशर. अशा प्रकारे सुंदर असं केशर, हे आम्ही हिमाचलला गेलो होतो मनालीला, तिथून मी आणलेलं एकदम ओरिजिनल असं केशर आहे हे. आणि या इथे बनलेली आहे आपली मस्त शेवयाची खीर. गरमागरम गोड गोड अशी पावसाळी वातावरणात खावीशी वाटणारी शेवयाची खीर इथे तयार आहे. वरतून मी अजून थोडंसं केशर टाकलं. आता आम्ही करतो शेवयाची खीर. एन्जॉय. बाय बाय. सबस्क्राईब दी चॅनल. थँक्यू.